देवासमोर पाणी भरून ठेवतात त्यांनी हे रहस्य नेहमी ऐकायला पाहिजे. तुमच्या घरात रोज देवपूजा होतात का? पूजा झाल्यानंतर देवासमोर पाणी ठेवतात का? असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. हे एक सोपं भांडं पाणी तुमचं संपूर्ण नशीब कसं पूर्णपणे बदलू शकतं, आज आपण यामागचं रहस्य जाणून घेणार आहोत. हे रहस्य ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आजपासून तुम्हीही हा उपाय सुरू कराल. शास्त्र आणि पुराणातील हे महत्त्व आहे. विष्णू पुराणात एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. देवाला अर्पण केलेलं पाणी पवित्र बनतं. ते केवळ साधं पाणी राहत नाही, त्या पाण्यामध्ये दैवी शक्तीचा वास होतो. ते पाणी दिव्य तीर्थ म्हणून नेहमी सांगायचं असतं. जल म्हणजे प्रत्येक जीवनाचं जीवन आहे. देवाच्या चरणी अर्पण केलेला जल खूप पवित्र आणि ऊर्जा शक्तीमध्ये परिवर्तन होतं. पूर्वीच्या काळी मोठमोठे ऋषीमुनीसुद्धा आपल्या आश्रमात पूजा करून पाणी ठेवायचे. त्यांना या पाण्याचं महत्त्व माहिती होतं. हे पाणी घरातील वातावरण शुद्ध करतं, घरामध्ये मोठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. अक्कलकोट आणि दिंडोरी येथील भक्त आजही ही परंपरा मनापासून पाळतात. त्याच्या आयुष्यात अनेक मोठे बदल झाले आहेत, असं अनेक भक्तांचा अनुभव आहे. पाण्यामागे खूप मोठं सत्य आहे. आता आपण यामागचं कारण समजून घेऊया. घरामध्ये पाणी ठेवण्याचे खूप मोठे 5 फायदे आहेत. या उपायाचा खूप मोठा फायदा आहेत. पहिला फायदा म्हणजे नकारात्मकता नष्ट होते. कारण नसताना घरात भांडण होतात का? तुमचं मन खूप अस्वस्थ राहतं का? कामात सतत मोठे अडथळे येतात का? तर हे पाणी सर्व वातावरण शुद्ध करेल. मनाला खूप मोठी शांती लाभेल. दुसरा फायदा म्हणजे सुख समाधान वाढेल. पाण्यातील ऊर्जा संपूर्ण घरात पसरले तर आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तिसरा फायदा म्हणजे धनलाभाचा मार्ग उघडते. अनेक भक्त याचा आर्थिक अनुभव आलेला आहे. त्यांच्या व्यवसायात आणि कामात खूप मोठी प्रगती झालेली आहे. चौथा फायदा म्हणजे आरोग्यामध्ये सुधारणा होईल. हे ऊर्जा शक्तीचं पाणी शरीरासाठी अमृत आहे. पाचवा फायदा म्हणजे पितृदोषाचं निवारण होईल. श्रद्धेने पाणी ठेवल्यास पूर्वजांना शांती मिळते. त्यांचा आशीर्वाद आपल्याला पाठीशी कायम राहतो. स्वामी म्हणतात, जिथे श्रद्धा तिथे कृपा. हा उपाय करण्याची अचूक पद्धत आहे. हा उपाय करणं अत्यंत सोपा आहे. पूजा झाल्यावर एका स्वच्छ भांड्यात किंवा आपण तांब्याच्या किंवा पितळाचं असावं ते भांड्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे. शक्य असल्यास थोडं गंगाजल टाका. हे भांडं देवाच्या उजव्या बाजूला ठेवा. ते पाणी रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी उठल्यावर पाण्याला नमस्कार करा. पाणी ठेवताना एक मंत्र नक्की म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमो. हा मंत्र 11 वेळा जप करा. सकाळी ते पाणी थोडं प्राशन करा किंवा ते पाणी संपूर्ण घरात शिंपडा. उरलेलं पाणी कधीही फेकून देऊ नये. ते पाणी तुळशीच्या झाडाला घाला किंवा घराच्या मुख्य उंबरठ्यावर शिंपडा. त्यामुळे घरातील सकारात्मकता खूप वाढते. नियम आणि महत्त्वाची काळजी म्हणजे हा उपाय करताना मन अगदी शांत ठेवायचं आहे. रागात असताना हा उपाय करू नका. तणावामध्ये असताना देखील करू नका. आनंदी मनानं आणि श्रद्धेनं हा उपाय करा. पाणी तुमच्या भावना शोषून घेतं. हा उपाय सलग 11 दिवस करायचा आहे. तुम्हाला स्वतःमध्ये खूप मोठा फरक जाणवेल. तुमचं मन खूप शांत होऊन जाईल. मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. विचार खूप सकारात्मक आणि चांगले होतील. श्रद्धा असेल तर चमत्कार नक्की घडतो. मोठा बदल छोट्याशा सवयीमुळे होतो. तुमचं आयुष्य हळूहळू नक्की बदलेल. स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामींचा शब्द कधीही विसरू नका. तुम्ही एक पाऊल पुढे टाका, स्वामी स्वतः 100 पावले तुमच्याकडे चालत येतील. आजपासूनच हा सुंदर उपाय करा. कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.